नमस्कार करा देवांना. रामदास स्वामी आहेत. अतिशय सुंदर असं वातावरण. आमचा व्लॉग बनतोय आज. हॅलो, श्रेयन व्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. श्रेयन चाललाय. अतिशय मठात सुंदर असं हे वातावरण आहे. अतिशय सुंदर. लोक बसलेत शांततेत. आम्ही खास हा व्लॉग केलाय आज. देवाचं दर्शन घ्या सगळ्यांनी. गगनगिरी महाराज मठ. बसल्यात या, आराम करताय. श्रेयन पण थोडा थकलाय. हे बघा, सुंदर असं भक्तालय आहे इथे. भक्तनिवास. ज्यांना थांबायचं थांबू शकता. पर डे कॉस्ट पण जास्त नसते. 500-700 पर्यंत ते अलॉंग विथ लंच तुम्हाला असतं पूर्ण. सुंदर असं वातावरण आहे. स्माईल. हसायचं आहे. भक्तनिवासमध्ये तुम्ही एंट्री केलीत. आता आपण जाऊ गुहा दर्शनाकडे. इथे सगळे डायरेक्शन्स वगैरे आहेत. इथे गुहा दर्शन जिथे आहे तिथून तुम्ही जाऊ शकतात गुहेकडे. हा रोड सरळ गुहेकडे जातो, जो अतिशय प्राचीन गुहा असते. ही इथली गौशाळा आहे. आपल्या गाय देवता वगैरे त्यांची अतिशय व्यवस्था ठेवली जाते. सगळं स्वच्छता, साफसफाई, सगळं काही. हे बघा, त्याची साफ स्वच्छता चालू आहे. चला आपण आता गुफेकडे जाऊया. मध्ये नाही. हे बघा, हे गुफेकडे निघालोत आम्ही. हा रोड डायरेक्ट गुफेकडे जाणार आहे. अतिशय सुंदर असं नयनरम्य हे आहे. खोपोलीचं गगनगिरी महाराज मठ. असं म्हणतात की स्वामींचे पाय जेव्हा ते तपश्चर्या करत होते तेव्हा त्याच्यात पायांना माशांनी कुरतडले. इतकी त्यांची कडक तपश्चर्या होती. अतिशय सुंदर नजारा. एक 10 मिनिटं आपल्याला चालावं लागतं इथून वरती पोहोचण्यासाठी. वातावरण थंड आहे. डिसेंबरच्या महिन्यात पाऊस पडून गेल्यामुळे अतिशय हिरवगार वनराई तयार झालेली आहे. बघू शकता. आपल्याला बुटं वगैरे खालीच जमा करावे लागतात. त्यामुळे चालताना इथे थोडासा पावसा पाण्याने रस्ता थोडा खडबडीत झाला आहे. त्यासाठी इथे चालण्याची व्यवस्था पण केलेली आहे, जिथून तुम्ही व्यवस्थित चालू शकता. वयस्कर लोक वगैरे, कोणाला काही दम्याचा त्रास असेल तर त्यांनी टाळावे, कारण चढाचा हा रोड आहे. एकंदरीत लहान मुलं तुम्ही नेऊ शकतात. श्रेयनचा हा व्लॉग आहे, तो हाय करतोय तुम्हाला. त्याला खूप मजा वाटते. माकड वगैरे बघायला त्याला भेटलेत. हे उंबराचं झाड आहे प्राचीन. अतिशय जंगल सारखं आहे. पूर्ण जंगल आहे, निसर्गरम्य. गगनगिरी महाराजांनी जिथे खूप तपश्चर्या केली त्या गुहेमध्ये आपण जातोय. अतिशय डोंगराच्या मध्यभागी खूप मोठी गुहा आहे. प्राचीन काळापासून ते जपली तशी. बघू शकता तुम्ही. पावसाळ्यात हे वॉटरफॉल चालू असतात, पण आता पाऊस बंद झाल्यामुळे हे सगळे वॉटरफॉल्स वगैरे छोटे छोटे बंद आहेत. इथे बघू शकता हातपाय धुण्यासाठी वगैरे पाणी वगैरे व्यवस्था केलेली आहे. चांगली व्यवस्था आहे. आपण बघू शकता इथून आपल्याला थोडीशी गुफेचे दिसतंय वरती.
ही गुफेवर आपल्याला जायचं आहे. थोडं आपण दूर असल्यामुळे आता फिरून जाऊया. इथे बसायला पण जागा केलेली आहे. तुम्ही थकले ते बघू शकता. आराम थोडंसं, फक्त थोडं त्या साईडला थोडंसं कपार असल्यामुळे थोडं काळजीपूर्वक बसा. लहान मुलांना सांभाळा. पक्ष्यांचे आवाज येत आहे. आलोय आपण, जवळच आलोय गुफेच्या. आलोय मित्रांनो आपण, जवळच समोर गुफा दिसते. रस्ता थोडा चढ असल्यामुळे वयस्कर माणसांना थोडा त्रास होऊ शकतो. हे बघा, अतिशय सुंदर छान असं आहे. मंदिराचं छोटंसं मंदिर आहे, दर्शन घेऊया. अतिशय सुंदर असं. फक्त इकडे येताना आपण काही खायला प्यायला आलेले असेल तर प्लॅस्टिक फेकू नका, जेणेकरून जंगलात कचरा होणार नाही, निसर्ग तसाच सुंदर राहील, याची काळजी घ्या. हे बघा, इथून आता गुफा सुरू झालेली आहे. चढण्यासाठी पायऱ्या वगैरे व्यवस्थित केलेल्या आहेत. शांतता राखण्याचं आवाहन प्रशासनाकडनं केलेले आहे. येथील आपल्याला मौनगिरी महाराज, शांतिगिरी महाराज, तसे हे गगनगिरीजी महाराज. मौनामधून आपल्याला शांती भेटते, त्यामुळे शांतच चालायचं. शक्यतो गडबड करू नये, आपल्यामुळे कोणाला डिस्टर्ब होऊ नये याची काळजी घ्या. आम्ही खूप दिवसाचा हा प्लॅन करत होतो, पण आता खास योग आलेला आहे. आणि आपला श्रेयन व्लॉग चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. हे बघा, श्रेयन त्यांचा व्लॉग आहे. मित्रांनो, वरती माकडं आहेत, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक. एक दगड अचानक दिसला मला येताना, त्यांच्या हालचालीमुळे काही दगड पडलेले होते. थोडं काळजीपूर्वक आलोय आपण.